IPL म्हणजे अनपेक्षित चमत्कारांचा खेळ, पण वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सच्या श्रेयस अय्यरने जो पराक्रम केला त्याला तोड नाही. मुंबई इंडियन्सच्या हातातनं विजय खेचून आणणारा तो एक सुपरमॅन कॅच आणि त्यानंतर बॅटिंगमधील वादळ. श्रेयसने पुन्हा एकदा सिद्ध केलंय तो फक्त एक खेळाडू नाही तर टीम इंडियाचा भविष्यातील कप्तानीचा प्रबळ दावेदार आहे. सामना अटीतटीचा होता. हार्दिक पांड्या फॉर्मात होता. त्याने मारलेला तो शॉट थेट सीमारेषेबाहेर जाणार असंच वाटत होतं, पण तितक्यात धावत आला तो श्रेयस अय्यर. हवेत झेप घेत त्याने चेंडू पकडला. स्वतःचा समतोल बिघडत असल्याचं लक्षात येताच चेंडू हवेत फेकला आणि बाउंड्रीच्या आत उभ्या असलेल्या झेवियर बार्टलेटने तो झेल पूर्ण केला. नियमानुसार हा कॅच बार्टलेटच्या नावावर जरी जमा झाला असला तरी क्रिकेटच्या विश्वाने मात्र याला अय्यरचा कॅच ऑफ द सीझन म्हणून घोषित करून टाकले. फक्त फिल्डिंगच नाही तर बॅटिंगमध्येही श्रेयसने मुंबईच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. त्याने अवघ्या 35 चेंडूत 66 धावांची तुफानी खेळी केली. विशेषतः जसप्रीत बुमरासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला मिड विकेटच्या वरून मारलेला तो षटकार पाहून खुद्द मोहम्मद कैफनेही त्याला दाद दिली. प्रभासिरन सिंगच्या 80 धावा आणि श्रेयसची खेळी याच्या जोरावर पंजाबने मुंबईवर 21 चेंडू राखून सहज विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडलाय. गँग्स ऑफ वासेपूर पासून ते धुरंधर सिनेमाच्या टेम्पलेट्सपर्यंत मिमर्सनी श्रेयसची तुलना खऱ्या धुरंधरशी केली आहे. युजवेंद्र चहलचा सुटलेला कॅच आणि श्रेयसचा तो अविश्वसनीय झेल यामुळे नेटकरी चहलची गंमत घेत आहेत, तर श्रेयसला शेर अय्यर म्हणून संबोधत आहेत. दुःखापत्तीमुळे बाहेर असलेला श्रेयस आता अय्यर 2.0 म्हणून परतलाय. 5 सामन्यात 67च्या सरासरीने आणि 187च्या स्ट्राईक रेटने त्याने जवळपास 202 धावा कुठल्या आहेत. त्याची शांत पण आक्रमक कप्तानी पाहून आता BCCIकडे एकच मागणी जोर धरत आहे. श्रेयस अय्यरला टीम इंडियाचा व्हाईट बॉल कॅप्टन बनवा. एकीकडे क्विंटन डिकॉकचं शतक व्यर्थ ठरलं तर दुसरीकडे श्रेयसच्या एका कॅचने सामन्याचा नूरच पालटला. मुंबईच्या डगआउटकडे बघून त्याने केलेला तो इशारा बरंच काही सांगून गेला. श्रेयसचा हा फॉर्म असाच राहिला तर पंजाब किंग्सला यंदा फायनलपर्यंत जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यरला कप्तान करावं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.